चला नमस्कार, गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, भाग 8 या सिरीजकडे आपण वळालेलो आहे. तू हो भरती या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न मुद्द्याची आहे, कमी वेळेत जास्त देण्याचा प्रयत्न केला. चला तर मित्रहो, आणि तुम्ही पण चांगल्या पद्धतीत चांगला सराव करायचा आणि व्यवस्थित सोडवायचं. का होतं त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल. ध्यानात घ्यायचं. वेळ न वाया घालता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया आणि सरळ आणि साध्या भाषेत डायरेक्ट तुमच्या विचारामध्ये कसं सेव्ह होईल याच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, चालू घडामोडी संदर्भात आपली परीक्षा बाकी असेल त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, आता याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की जे सातारा मण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो 100% येणाऱ्या तुमची परीक्षा बाकी मुंबई भरतीची कोण. सातारा मण्याची वाडी कोठे आहे? मण्याची वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा ध्यानात घ्यायचं. कुठं? मण्या कुठे गेला? साताऱ्याला गेला. आणि काय गेला? तर सौर ग्राम म्हणजे तिकडे पलेट आणायला गेला सौर ऊर्जेची, म्हणून सौर ग्राम कोण? मण्या. मण्याची वाडी सातारा ध्यानात घ्यायचं. क्लू म्हणून ध्यानात घ्यायचं. याच्याकडे आपण पाठीमागे बोलू. पण तुम्हाला प्रश्न असा विचारला, मण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे आणि आपण महाराष्ट्रातील पहिले याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. एक तरी 2 तर हमखास प्रश्न असतात त्यावर, म्हणून ते पण आपण चर्चा. जरीही तुम्ही वाचेला असाल मित्र हो, एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला 100% लक्षातच बसेल, तुम्हाला अशा भाषेत शिकवतो. बघा समोरचा प्रश्न. 2 दिवसीय राज्यपाल परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? 2 दिवसीय कुठे? 2 दिवसीय कुठे करण्यात आली होती? कुठं? नवी दिल्ली. कुठं? नवी दिल्ली. याच्यातच उत्तर आहे, पटकन सांगायचं बघून. 2 दिवसीय राज्यपाल परिषद नवी दिल्ली येथे काय केली होती? आयोजित करण्यात आली होती. आणि त्याचं अध्यक्षस्थान कोणाकडे होतं? आपल्या राष्ट्रपतीकडे त्यांचं अध्यक्षस्थान होतं. बघा, आणि सगळ्यांना माहिती राष्ट्रपती कोण आहे? कमेंट्स मध्ये सांगा ज्याला माहित नसेल. कॉल ऑफ द गिर, कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणी लिहिले असा प्रश्न केला. कॉल ऑफ द गिर काय म्हणलं मी? कॉल ऑफ द गिर असा प्रश्न तुम्हाला केला तर तुम्ही काय करणार आहे? सरळ सरळ म्हणणार सर परिमल नाथवाणी. परिमल नाथवाणी. परिमल नाथवाणी. गिर शब्द ध्यानात ठेवायचा. गिर. कॉल ऑफ द गिर परिमल नाथवाणी यांनी काय केलं? लिहिलेलं आहे. समजलं सर्वांना? नंतर राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आलं असा प्रश्न केलं तर काय करसाल रे तुम्ही? भोपाळ. कुठं? भोपाळ. आणि भोपाळ कोठे आहे तर? मध्य प्रदेश. कुठे आहे? मध्य प्रदेश. चला लक्ष द्या. चला समोरचा प्रश्न. चला याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलं ना आपण काय शिकलं. दादा आपण काय शिकलं की सातारा मण्याची वाडी राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले. त्याचबरोबर याच्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ध्यानात घ्यायचं म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. बघा, फुल पाखरांचे गाव. फुल पाखरांचे गाव. भूषण उद्याच्या टेस्ट मध्ये याच्यातले काही व्हिडिओ म्हणजे क्वेश्चन टाकून दे. याच्यातले 4-5 क्वेश्चन याच्यातले टाकून दे म्हणजे अडचण येणार नाही. म्हणजे ते सराव होईल, म्हणजे ते जरा हाणायला मोकळ होईल तिला. फुलपाखरांचे गाव याच्यातले टाकून देशील. फुलपाखरांचे गाव जर विचारलं, बाबा फुलपाखरांचे गाव परपोली कुठं आहे? तर सावंतवाडी सिंधुदुर्ग. कुठं बाबा? फुलपाखर गेले. कुठे गेले? परपोली. पर करत गेले. कुठे गेले? सावंतवाडी कुठं? सिंधुदुर्ग. कुठं? सिंधुदुर्ग. ध्यानात घ्यायचं. नंतर फुलपाखर आलं की परपोली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. पुस्तक वाचायला गेला. पुस्तका म्हणजे पुस्तकांचे गाव वाचायसाठी कुठे गेला? बाबा भिलारला गेला. भिलार याने की कुठं? महाबळेश्वर कुठं? तर साताऱ्याला. कोणत्या जिल्ह्यात? सातारा. मग महाबळेश्वर येते भिलार हे गाव आहे पुस्तकांचे गाव. आणि ह्या गावात गेला नितीन पुस्तक वाचायला आहे ना, म्हणजे कुठं? भिलार. आणि नाही आलं तर भिला बाहेरला आहे का सोबत असं होतं त्या.
भिलार ध्यानात घ्यायचं. काय भिलार, भिलार महाबळेश्वर सातारा ध्यानात घ्यायचं. मधाचे गाव माघर महाबळेश्वर सातारा. पा इथं काहीच नाही. घागर उचलली माघरला गेला, घागर उचलली माघरला गेला आणि माघरला मवळ हुलून आला. मग कुठं माघर, मग कुठं महाबळेश्वर साताऱ्याला. पुन्हा काय केलं की मध इकडे डोंगराला भेटतच नव्हतं तर तो कुठं गेला मधाचे गाव म्हणजे मवळ हुलवायला कुठं गेला. कुठं गेला रे, कुठं गेला चालला नाही त्या तू साताऱ्याला. म्हणजे कुठं महाबळेश्वर माघर मांघर येथे सरळ सरळ मधाचे गाव माघर महाबळेश्वर सातारा. पा कॅशलेस गाव. पा पैसे गिसे कॅशलेस असा वापरायचंच नाही, सोबतच सगळ्या गोष्टी ठेवायच्या. म्हणजे कॅशलेस गाव जर म्हटलं तर घसई मारवाड ठाणे. घसई मारवाड ठाणे म्हणा, घसई मारवाड ठाणे म्हणायचं. घसई मारवाड ठाणे कॅशलेस गाव. त्याचबरोबर नंतरचा प्रश्न फळांचे गाव धुमाळवाडी फलटण सातारा. पा फळ म्हणलं फळ धुमाळवाडी, फळ म्हणलं धुमाळवाडी आणि कुठं फलटण सातारा. फलटण सातारा, धुमाळवाडी म्हणलं फलटण सातारा. चला कवितांचे गाव. आता देशात जर म्हटलं आपण देशात आणि महाराष्ट्रात कवितांचे गाव जर म्हणलं पा उभा दांडा घेऊन कविता वाचायला उभा राहिला. उभा दांडा, उभा दांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, वेंगुर्ला सिंधुदुर्ग. कवितेचे गाव उभा दांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग. नंतरचा प्रश्न डिजिटल गाव म्हणून ओळखला जातं. हा प्रश्न नेहमी येतो. हरिसाल काय आहे हरिसाल आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती. ध्यानात घ्यायचं. कुठं आहे अमरावती. आणि जर आपल्या हरिसाल कुठे धारणी अमरावती. धारणी म्हणा. डिजिटल गाव हरिसाल धारणी अमरावती. पा लक्ष द्या. आधार गाव. पा पहिले महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पहिले तिच्यावर चर्चा करणार. महाराष्ट्रातील पहिले आधार गाव म्हणून जर आपण विचारलं तर जिल्हा जर म्हटलं आपण नंदुरबार, पण गाव जर विचारलं टेंभली तर टेंभली. आणि कोण आहे शहादा. आणि जर कोणती बाई म्हणलं बाई तर काय रंजना सोनवणे. ध्यानात घ्यायचं. कोण आहे रंजना सोनवणे. ह्या बाईनं काय केलं होतं पहिला आधार बाईचा निघाला होता. बाईची पहिली ओळख पटली होती कुठं नंदुरबारला. बाईची पहिली ओळख पटली गाव टेंभली. पा आधार गाव टेंभली शहादा नंदुरबार. पण लक्ष द्या. वायफाय महाराष्ट्रातून पहिले वायफाय पाचगाव उमरड नागपूर. पा वायफाय घेण्यासाठी तुम्ही कुठे येता रे लगेच वरी खाली खाली थांबत नाही का. वरी वायफाय हे सगळं शिकायला भेटतं पाहायला भेटतं. वायफाय गाव जर म्हटलं तर पाचगाव. पाचगाव यानी की उमरेड नागपूर म्हणा. पाचगाव उमरेड नागपूर. लक्ष द्या. महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव म्हणजे ज्याच्यात भांडण तंटा काहीच नाही असं गाव. वादमुक्त गाव कापडगाव रत्नागिरी. पा काय गाव असेल बरं हा कापडगाव रत्नागिरी. कापडगाव रत्नागिरी या जिल्ह्यात वादमुक्त गाव आहे महाराष्ट्रातील पहिली. पा महाराष्ट्रातील झाडाचे पुनर्वसन गाव. आपण झाडं तोडतो आणि झाडाची पुनर्वसन केली. ध्यानात घ्या. भाऊ ज्याला तोडतो तो शपथ घेतो. ध्यानात घ्या. या आयुष्यामध्ये आपण कोणालाही जर तकलीफ दिली कोणालाही तकलीफ दिली तर कोणीही काय करतं एक पण करतंय. जसं की झाड एक पण करतो ना आपण. ज्यावेळेस झाडाला तोडलं झाडाला तोडल्यानंतर झाड पण करतो बाबा आज जरी तुम्हाला तोडून राहिला पण येणाऱ्या काळात तुझी राख रांगोळी करील मीच. म्हणून झाडाला बी थोडस त्याची काळजी करा बाबा. ध्यानात घ्या. बघा झाडाचे पुनर्वसन गाव म्हसवे सातारा म्हणा. म्हसवे सातारा. झाडाचे पुनर्वसन गाव म्हसवे सातारा. म्हसवे सातारा. ध्यानात घ्यायचं. पा देशातील पहिले कार्बन न्यूट्रन गाव जर म्हणलं तर पल्ली. पल्ली हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर आपण काय म्हणणार आहे जम्मू. कुठे आहे जम्मू. ध्यानात ठेवायचं. भारतातील पहिले डिजिटल गाव. पा भारतातील पहिले डिजिटल गाव तर काय होणार आहे अकोदरा गुजरात. काय म्हणणार आहे अकोदरा गुजरात. आणि याच्या पाठीमागचा प्रश्न काय होता महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव काय हरिसाल धारणी अमरावती.
आणि देशातील जर भारतातील पहिलं डिजिटल गाव म्हणलं अकोदरा गुजरात. अकोदरा गुजरात. पहा भारतातील पहिले 24/7 सौर ऊर्जेवर चालणारे गाव. 24/7 या सौर ऊर्जेवर चालणारे गाव जर म्हणलं मोढेरा गुजरात. म्हणा मोढेरा गुजरात. मोढेरा गुजरात. पहा काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा कृष्णराज सागर KRS कृष्णराज सागर हे कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक राज्यात आहे. आणि कोणत्या नदीवर आहे तर कावेरी. कोणत्या आहे कावेरी. ध्यानात घ्यायचं. पहा कधी कधी प्रश्न विचारला जातं कृष्णराज सागर कोणत्या राज्यात आहे. 100% प्रश्न तुम्हाला मुंबईला तर विचारला जातो. ध्यानात घ्यायचं. पहा झुमर झुमूर 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 पारंपरिक नृत्य कोणत्या राज्यात आहे. झुमूर झुमूर झुमूर. कुठं रे बाबा आसाम. कुठं आहे आसाम. आसाम कुठं आहे आसाम. झुमूर काय आहे झुमूर 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 कुठं आहे नृत्य आसाम राज्यात केले जाते. दरवर्षी 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून काय केला गेलेला आहे पाळला गेलेला आहे. आणि जर विचारात घेतलं कोणत्या वर्षीपासून लागू झालेलं आहे बाबा तर 2010 पासून याला काय केलं व्याघ्र दिन म्हणून काय केलं आंतरराष्ट्रीय संघटनेनं काय केलं याला मान्यता दिली. पहा लक्ष द्यायचं. जगातील पहिले 6G डिव्हाइस जपान या देशात लॉन्च करण्यात आलं. कुठे 6G जपान. 6G जपान म्हणायचं. 6G जपान. ध्यानात घ्यायचं. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार. बाबा बाल शौर्य पुरस्कार जर आपण घेतला आदित्य ब्राह्मणे म्हणजे हे मरणोत्तर पुरस्कार आहे. हा आणि हे आदित्य ब्राह्मणे हा कुठला आहे नंदुरबार. कुठला आहे रे बरोबर आहे का भूषण. चला नंदुरबार. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार आदित्य ब्राह्मणे नोट करून घ्या. हा पॉईंट 100% येऊ शकतो. सगळं नोट करा रे. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार. संत ज्ञानोबा मावडी तुकाराम हा पुरस्कार जो आहे 2023-24 चा कोणाला देण्यात आला तर बाबा डॉक्टर नारायण जाधव ज्ञानेश्वर मावडी तुकाराम पुरस्कार जो आहे महाराज जो नारायण महाराज जाधव आहे त्यांना काय करण्यात आला प्रदान करण्यात आला. ध्यानात घ्या. नारायण बापू तुमच्या गावचे. श्वान श्वान प्रशिक्षण केंद्र. श्वान म्हणजे काय रे सांगा. श्वान म्हणजे बा जे इकडे तिकडे कुत्रे आहे ना त्यांच्या हा बाउन्सर साठी आहे ना बॉम्ब संशोधन. पहा श्वान प्रशिक्षण केंद्र गोजूबावी बारामती. वा बारामती कुणीकडे जाती बारामती इकडे येते बारामती. श्वान प्रशिक्षण केंद्र गोजूबावी बारामती. मारवाड अश्व महोत्सव. अश्व म्हणजे काय रे घोडा. मारवाड अश्व महोत्सव कोणत्या राज्यात जर असा प्रश्न आला तर जोधपूर म्हणजे राजस्थान. कुठे रे जोधपूर राजस्थान. ध्यानात घ्यायचा. जोधपूर राजस्थान. राजस्थान जोधपूर. 10वी जागतिक जल परिषद 2024 ची नेमकी कुठे आयोजित करण्यात आली होती. पहा हा प्रश्न येऊ शकतो. 10वी जागतिक जल परिषद 2024 ची बाली उमरिया इंडोनेशिया. बाली उमरिया इंडोनेशिया. बाली 10वी जागतिक जल परिषद 2024 ची बाली इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आली. नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार भाग 6 मध्ये मी तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे. गांधी नेल्सन मंडेला आता पुरस्कार मिळालेला आहे. भाग 6 मध्येच आहे बहुतेक ते. नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार 2024 चा विनोद गानात्रा. विनोद गानात्रा म्हण. विनोद गानात्रा घे नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार. समजलं सर्वांना. सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. तुम्हालाही समजलं असेल अशी अपेक्षा करतो. तुमचा वेळ घेतला आणि तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल तुमचं सर्वांचे धन्यवाद. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि होतकरू मुलांपर्यंत जरूर शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.